नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये विषय मराठी पाठ 12वा सलाम नमस्ते हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। चला तर सुरुवात करूया। या पाठाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती। यांचा जन्म 1950 साली झालेला आहे। या प्रसिद्ध लेखिका आहेत वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतलेला आहे। सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहुनी यांनी केलेला आहे। हा पाठ जो आहे सलाम नमस्ते हा सुधा मूर्ती यांच्या इंग्रजी पुस्तकातला आहे आणि त्याचं मराठी अनुवाद, मराठी भाषांतर लीना सोहुनी यांनी केलेला आहे। अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्याच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख मोहम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण जुबेदा यांच्या ठायी दिसून येते। प्रस्तुत पाठात लेखिकेने त्याचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे। या पाठामध्ये कोणता महत्त्वाचा गुण, कोणते स्पष्टीकरण आलेलं आहे हे इथे आपण पाहणार आहोत। शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं। तो वह्यांची किरकोळीनं विक्री करायचा। किरकोळी म्हणजे 1-2 वह्या विकायचा। दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येनं वह्या विकत घेत असे। म्हणजे शाळेला सुरुवात झाल्यावर आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू। म्हणजे शाळा सुरू झाली की लेखिका त्या झोपडपट्टीतल्या मुलांना बुक वह्या वाटत। त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं। दुकानाची जागा भाड्याची होती। शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता। संकोची म्हणजे कोणत्याही गोष्टीत फार संकोच करायचा। तो वह्या आणून आमच्याकडे पोचवायचा। आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो। मग तो येऊन चेक घेऊन जायचा। म्हणजे हा सगळा व्यवहार त्यांचा चेकने व्हायचा। एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता। त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो। मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली, पण त्यानं ती खाल्ली नाही। लेखिकेने त्याला विचारलं, का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? मधुमेह म्हणजे शुगर, साखरेची बिमारी म्हणजे मधुमेहाचं दुखणं। नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं, घरात लहान मुलं आहेत, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त आहे। त्यांना वाटलं की ही मिठाई, हे गोड घरी घेऊन जावं, म्हणजे घरी जे छोटी मुलं आहेत त्यांना सुद्धा हे खाता येईल। तुला किती मुलं आहेत? मी विचारलं। ती एवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक। मॅडम, मला एक मुलगी आहे। शेख सांगतो की मला एक मुलगी आहे, शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते। भाची म्हणजे बहिणीची वगैरे मुलगी। का बरं? तुझी भाची तुझ्याकडे का असते? माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते। म्हणजे त्याची बहीण, ती त्याच्या बहिणीची मुलगी आहे। जुबेदा ही त्याची बहीण आहे। म्हणजे त्याची भाची आणि बहीण हे दोन्ही त्याच्याकडेच राहत होते। मला ते ऐकून शेखबद्दल वाईट वाटलं। तो एक छोटा दुकानदार होता। तो काही खूप कमवत नव्हता। त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटले। जुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते। ती आणि माझी बायको अशी दोघेजणी मिळून घरी शिवण्याचा व्यवसाय करतात। अल्लाची मेहरबानी आहे, आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे, आम्ही समाधानी आहोत, अशी शेखनं त्याच्या कुटुंबाबद्दल लेखिकेला माहिती दिली। त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं। म्हणजे लेखिकेच्या मनाला फार लागलं ते की आम्ही समाधानी आहोत हे त्याचं वाक्य।
लेखिकेच्या हृदयाला फार स्पर्श करून गेलं. आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळ झाला आहे. लेखिका म्हणते आजकाल समाधानी कोणीच नाही आहे, त्यामुळे समाधान हा शब्द माणसाच्या आयुष्यात फारच दुर्मिळ झालेला आहे. तसेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला. मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? आता नंतरच्या खेपेला काय झालं, शेखचा फोन आला आणि जो शेख आहे तो म्हणतो आहे की मला चेकच्या ऐवजी तुम्ही ॲडव्हान्स पैसे देऊ, हा चेक जो आहे तुम्ही मला ॲडव्हान्समध्ये देऊ शकता का? म्हणजे काम व्हायच्या पहिलेच तुम्ही मला हा चेक देऊ शकता का? का बरं शेख, काही खास कारण? होय मॅडम, जुबेदाला कॅन्सर झालाय, उद्या तिचं ऑपरेशन आहे, अशी माहिती लेखिकेला शेखने दिली. मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेचच पाठवून दिला, पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं. लेखिकेला हे सगळं ऐकून फार उदासल्यासारखं झालं. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार, पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नाही. शेखने इतकं मोठं ऑपरेशन असून सुद्धा कोणाकडे पैसे मागितले नाही, लेखिकेकडे पैसे मागितले नाही आणि तो इतरत्र धावपळ करत असणार असं लेखिकेला वाटलं. अनुभवानं मला बरंच काही शिकवलं. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. लेखिका आपला अनुभव सांगते की आपल्या स्वतःकडे आपल्या हिऱ्याचे कुड्या म्हणजे कानात घालायचे दागिने कुड्या पर्समध्ये लपवून काही महिला, काही लोक गोरगरिबांसाठी निधी गोळा करतात, असेही लोक लेखिकेने पाहिले आहेत. असाही अनुभव त्यांना आलेला आहे. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचे सांगतात. त्या चांगल्या सधन कुटुंबातल्या आई वडिलांना मी पाहिलंय. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात, हे मी पाहिलंय. अशा प्रकारचे फसवणूक करून घेऊन आपल्या पदरी पैसा मिळवणारे किंवा पदरी पाडणारे लोक सुद्धा लेखिका म्हणते की मी पाहिलंय. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. की ज्या व्यक्तीला खरोखरच त्या मदतीची गरज आहे अशाच व्यक्तींना फाउंडेशन, त्यांची जी फाउंडेशन आहे ती मदत करावी, त्यालाच मदत करावी असा नेहमी लेखिकेचा आग्रह असतो. मी शेखला फोन केला. शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशांची काय व्यवस्था केली आहेस तू? तेव्हा शेख सांगतो, मॅडम, मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत, शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे, असं उत्तर शेख देतो आहे समोर. त्याचं हे उत्तर ऐकून मन हेलावलं. लेखिका अत्यंत हेलावून गेले आहे की त्याचं हे उत्तर की माझ्यापेक्षा जे गरीब लोक असतात त्यांना या मदतीची जास्त गरज आहे. जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कागदपत्र घेऊन तो ऑफिसात आला. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000चा चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात, असा शेख लेखिकेला म्हणजे सुधा मूर्ती यांना म्हणतो आहे.
हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच. म्हणजे अशा प्रकारच्या बोलण्याची लेखिकेला आता सवय झाली होती. पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाही. असा कृतज्ञपणा काही लोक करत असतात असे लेखिका इथे सांगते. असे काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात पाठवला होता. त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही. आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं. म्हणजे त्यांना एकमेकांसोबत सध्या जास्त काही काम निघालं नव्हतं. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन कंपाऊंडर पाशी शेख थांबलेला मला दिसला. त्याच्याबरोबर 4 वर्षाची छोटी मुलगी पण होती. तिच्या अंगात साधा सुती फ्रॉक होता, पण झालरी बटन वगैरे लावून सुरेख शिवलेला होता. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चोपून चापून एक पोनीटेल बांधलेली होती. पोनीटेल म्हणजे एक गोफलेली वेणी बनवलेली होती. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? असं लेखिका त्याला विचारतात. सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वी झुबेदा गेली. तुम्ही तिला इतकी मदत केली पण तिचं नशीबच खोटं. म्हणजे लेखिकेने जी 50,000ची मदत वगैरे तिला केली होती ऑपरेशनसाठी, पण ती सगळं काही फोल ठरलं, कारण तिचं नशीबच खोटं असा शेख म्हणतो. त्याचा काही उपयोग झाला नाही. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करण्याची इच्छा होतीची, पण अल्लानं तिला नेलं म्हणजे ती मरण पावली. मी तिच्या मुलीला घेऊन आलो. ही तबस्सुम, त्याची जी भाची आहे तिचं नाव होतं तबस्सुम, झुबेदाची मुलगी. मी तबस्सुमकडे पाहिलं. एवढं मोठं ऑफिस, ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं. बिचारी बावरली होती. छोटी असल्यामुळे ती तबस्सुम बावरली होती. त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. लेखिकेला झुबेदाच्या मुलीकडे पाहून फार वाईट वाटलं की तिची आई लहान वयातच मरण पावली. तिच्या आपल्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे याची कल्पनाही तिला नव्हती. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो. त्याबरोबर त्या पोरीने आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला. सलाम म्हणजे नमस्कार वगैरे करणे. माझ्या तोंडून शब्द फुटेना. म्हणजे लेखिकेला सुचेना की काय बोलावं हिच्याशी. शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले. खिशातून एक पॉकेट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे, झुबेदानं पाठवलंय. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हं. शेखनं माफी मागितली आणि एक पाकिट मॅडमच्या समोर काढलं. मी तो लिफाफा उघडला. आत 3,000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही 50,000 दिले होते, पण झुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्याचा फक्त 47,000 खर्च आला. आपण आता यातून काही वाचत नाही. जेव्हा झुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमना परत करू. निदान दुसऱ्या कुणाच्या तरी उपयोगाला येतील. एखादा नशीबवान असेल, त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण. असं शेखची बहीण जी झुबेदा होती तिला वाटलं की आपण तर आता मरणार आहोत, उगाच पैसे वाया घालवू नये आणि जे उरलेले पैसे आहेत ते मॅडमना आपण परत करूया. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं. मी झुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्यांविषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले आणि अचानक लेखिकेला गहिवरून आले. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू लोकांचा, रुग्णांचा विचार करावा, ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती. फार आश्चर्याची गोष्ट होती की ती स्वतः त्रासात असताना सुद्धा तिला दुसऱ्याच्या त्रासाची पुरेपूर जाणीव होती. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच. म्हणजे अशी जी दुसऱ्याचा विचार करणारी माणसं आहेत ती फार क्वचितच भेटतात.
इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाचा संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. लेखिका म्हणते की तुम्ही किती शिकले आहेत, कोणत्या भाषेचे आहेत, जातपात काय आहे, तुमचा धर्म काय आहे, याचा या विषयाशी काहीही संबंध नसतो. इथे हृदयातच आपल्या करुणा, दया असावी लागते. मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. हे पैसे जे आहे हे तबस्सुम म्हणजे जुबेदाच्या मुलीसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे, तिला नीट शिकू दे. तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग. इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावलं पुढे जाऊ दे, अशी लेखिका इथे शेखला सांगत आहे. आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहीत आहे? सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहे म्हणून नव्हे, तर झुबेदासारख्या लोकांमुळे तिचं ऐश्वर्य वाढणार आहे. लेखिका म्हणते की आपली भूमी म्हणजे भारत भूमी जी आहे ही अशीच काही मौल्यवान किंवा श्रीमंत आहे असंच म्हणत नाही ना, तर तिच्या पोटामध्ये सोनं किंवा हिऱ्याच्या खाणी आहे म्हणूनही नव्हे, तर इथले जे लोक आहेत ते झुबेदासारखे करुणा आणि दया मनात बाळगणारे, इतरांविषयी विचार करणारे आहेत, म्हणून इथल्या लोकांमुळेच या भूमीची महत्ती जास्त आहे. तबस्सुम नुसती तिथे बसली होती. तिला काहीच कळत नव्हतं, कारण ती फार छोटी होती. माझे शब्द पसनी पडणं शेखलाही कठीण जात होतं. हे सगळं शेखला सुद्धा कळत नव्हतं की मी त्याच्याशी काय बोलत आहे. अशा प्रकारे आपण लेखिका सुधा मूर्ती यांचा सलाम नमस्ते हा पाठ बघितलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करावा, त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटूया लगेचच नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.